बाबांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने सर्व जाती धर्माच्या मध्ये जातीय सलोखा ठेवून पुढे जायचं आहे आणि तोच विचार तुम्हाला मला एक नवी दिशा दाखवणारा आहे। तोच विचार आपल्याला माणसामध्ये माणुसकी टिकवणार आहे। ह्याचा आपण सगळ्यांनी साकल्याने विचार केला पाहिजे। आज खरं तर मला परिमल निकम यांचे वडील कैलासराव जगन्नाथ निकम यांचा आठवण येते। अतिशय जवळचे सहकारी म्हणून त्यांनी अरुण काकांच्या बरोबर माझ्या बरोबर काम केलेलं आहे। माझे त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते। आज स्वर्गीय अरुण काकांची आठवण आल्याशिवाय राहत नाही। मी स्वर्गीय अरुण काकांना आणि कैलासवासी जगन्नाथ निकम आणि इतर पण मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। खऱ्या अर्थाने स्वर्गीय अरुण काकांचा विचाराचा वारसा पुढे नेण्याचं काम आपले लोकप्रिय आमदार संग्राम अरुण काका जगताप हे या ठिकाणी करतायत। त्याचं मी मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो। कधी कधी भाषण करताना कधी गडी घसरतो, परंतु तसं आता घसरायचं नाही। आता आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं। कुठे गेला? सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय आणि त्याच विचाराने आपल्याला सगळ्यांना काम करायचंय। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान देशाला दिलंय। कुणी मंत्री संत्री असो किंवा राव असो किंवा रंक असो, प्रत्येकाला एका मताचा समान अधिकार त्यांनी दिला। सर्वांना जगण्याची विकासाची समान संधी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखे आपल्या देशात जन्माला आले हे तुमचं माझं भाग्य आहे। स्वर्गीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे दूरदृष्टीचे नेते होते। ते ज्ञानी होते, ते गुणी होते, ते विज्ञानी होते, राजकारणी, समाजकारणी, अर्थकारणी होते, ते कायदा तज्ज्ञ होते, ते घटना तज्ज्ञ होते, ते अर्थतज्ज्ञ होते, ते लेखक, चित्रकार, पत्रकार, संगीतकार होते। भारतीय राजकारणाला, समाजकारणाला, अर्थकारणाला मजबूत पाया आणि आश्वासक दिशा देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड, चौदार तळ सत्याग्रहाचं, सामाजिक सुधारणांच्या चळवळीला त्यांनी बळ दिलं। त्यांच्या मनुस्मृतीचं दहन आंदोलनानं क्रांती घडवली। शेतकरी हक्कांच्या लढ्यांनी देशात एक ताकद उभी करण्याचं काम त्यांनी केलं। अशा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा इथं आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेने जो उभा केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा महानगरपालिकेचं आणि तो पुतळा उभा करण्याच्या करता ज्या माझ्या सहकारी मित्रांनी, विशेषतः सुरेश बनसोडे समिती प्रमुख आणि आंबेडकर पुतळा निर्माण समितीचे सर्व सन्माननीय सदस्यांचं, डांगे आणि त्यांच्या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो। एक आपल्याला सातत्याने बाबासाहेबांच्या विचाराचं तो पुतळा बघितल्यानंतर स्मरण होत राहील। एक चांगला विचार आपल्या मनामध्ये सतत राहील अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो। मगाशी बोलत असताना आपले लोकप्रिय आमदार संग्राम जगतापांनी सांगितलं की आम्हाला संविधान भवन निर्माण करायचं आहे आणि त्याला 15 कोटी रुपये लागणार आहेत। मी आत्ताच पालकमंत्र्यांशी बोललो। पालकमंत्र्यांना सांगितलं की तुम्ही DPC मधनं 5 कोटी रुपये द्या, राज्याकडनं मी 10 कोटी रुपये देतो। अशा पद्धतीनं 15 कोटी रुपयाचं संविधान घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला साजेल असं ह्या अहिल्यानगरमध्ये लवकरच पूर्णत्वाला जाईल। ह्या प्रकारे मी स्वतः आणि आमचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आम्ही सगळेजण जी काही मागणी आमच्या संग्राम जगतापांनी केली ती आम्ही त्या ठिकाणी पूर्णत्वाला नेऊ। मुंबईत चैतन्यभूमीजवळ इंदू मिलच्या जागेवर आपण सगळेजण मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं भव्य स्मारक उभारतोय। स्मारकाच्या आधीच्या उंचीपेक्षा नव्या आराखड्यामध्ये स्मारक अधिक भव्य करण्याचा आमच्या महायुती सरकारने निर्णय घेतलेला आहे। हे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री
आणि आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाचा मनापासूनचा प्रयत्न आहे. शाहू फुले आंबेडकर दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.